नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. 14th क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. कॉर्ड पी क्यू आणि कॉर्ड आर एस कॉन्ग्रुएंट आहेत असं सांगितलेले, म्हणजे पी क्यू आणि आर एस यांचं माप सारखं आहे. परत काय दिलेले, अँगल पी ओ आर म्हणजे हा अँगल दिलेला आपल्याला 70 डिग्रीचा, आणि काय सांगितले आर्क आर एसचं माप दिलेलं आहे 80. तुम्हाला विचारले काय बघा, आर्क पी आर काय, सेंट्रल अँगल आहे पी ओ आर, पी कवर ओ सेंटर आहे म्हणून पी ओ आर सेंट्रल अँगल असेल तर आर्कचं माप पण किती होईल, जेवढं अँगलचं तेवढंच आर्कचं 70 डिग्री. इन्स्क्राईब्ड असतं तर अर्ध झालं असतं, डबल झालं असतं त्याच्या. आता हे दोन कॉर्ड इक्वल आहेत म्हणजे आर्क सुद्धा इक्वल असते त्याच्यासोबतच्या. याचा 80 आहे म्हणजे या आर्कचं किती माप मिळणार तुम्हाला, 80 आणि 80 आहे 160 आणि 70 230 गेले 360 मधनं, किती उरले खाली 130, म्हणजे क्यूएसचं माप किती आलं 130. म्हणून काय विचारले क्यू एस आर 130 आणि 80 210. हिअर O is center and chord PQ is congruent with chord RS. Therefore, arc PQ is congruent with arc RS. Cover corresponding arcs in congruent chords. बघ, कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्यावरचे आर्क पण काय असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. मग आता पी क्यूचं माप आपल्याला मिळेल याच्यावरून. देअरफॉर मेजर ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू किती मिळेल 80. का बरं, आर एसचं माप 80 आहे म्हणून. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आपल्याला काय दिलेली, पी ओ आर विचारलेलं आहे आधी. काय विचारले, आर पी आरचं माप विचारले. हिअर अँगल पी ओ आर इज सेंट्रल अँगल, therefore measure of arc PR, therefore measure of arc PR is also equal to 70 डिग्री. हे दोन नंबर. एक प्रश्न झाला आपला. आता QS चं माप काढायचं आपल्याला. आता मेजर ऑफ आर्क QS साठी काय मिळते बघा आपल्याला. हिअर सगळ्यांची मिळून बेरीज किती असणार आहे 360. एकेकाची बेरीज घेतली. मेजर ऑफ आर्क एस आर प्लस मेजर ऑफ आर्क आर पी किंवा पी आर प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू प्लस मेजर ऑफ आर्क क्यू एस. बरं, सगळ्या चारची बेरीज म्हणून किती असणार आहे 360. कशावरून लिहिलंय, प्रॉपर्टी ऑफ सर्कलचं माप किती असतं तर 360 डिग्री. मग आता तुम्हाला कशाचे माप माहिती बघा. एस आरचं माप माहिती आहे, पी आरचं माहिती आहे, पी क्यूचं माहिती आहे. किमती ठेवूया 80 70 80 अधिक मेजर ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल टू 360. बेरीज करायची जरा. 8 आणि 8 16 आणि 7 23. किती मिळालं बघ. मेजर ऑफ आर्क क्यू एस बरोबर किती मिळालं. देअरफॉर मेजर ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल टू हे 360 जशाल तसे हे प्लस 230 जे तिकडे गेल्यावरती काय होते -230 होती. वजाबाकी करा किती माप मिळालं 130 डिग्री. काय विचारलं पुन्हा, मेजर ऑफ आर्क क्यू एस आर अँड मेजर ऑफ आर्क पी एस आर क्यू एस आर इज इक्वल टू काय असणार आहे, मेजर ऑफ आर्क क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क एस आर. दोघांची किंमत आहेत आपल्याकडे. एकाची 130 आहे, दुसऱ्याची 80. बेरीज करा दोघांची, त्याला उत्तर 210 डिग्री.
फक्त एकच प्रॉपर्टी तर आपण वापरतो तुम्ही सेंट्रल अँगलची, आणि कॉर्ड इक्वल असतील तर त्याचे आर्क्स जे आहेत ते सुद्धा इक्वलच असतात. 15वा प्रश्न काय दिलाय बघा आपल्याला. मेजर ऑफ आर्क WY इज इक्वल टू 44 डिग्री, आर्क ZX इज इक्वल टू 68 डिग्री, अँगल ZTX म्हणजे या अँगलचं माप काढायचं. कसं काढता येतं? याच्या समोरचा आर्क पाठीमागचा आर्क इंटरनली इंटरसेक्ट म्हणजे दोघांची बेरीज भागिले 2 केले की तुम्हाला त्याचं माप मिळेल. WT TX आणि YT ची किंमत दिली आहे, TZ ची किंमत विचारली. इंटरनली ज्यावेळेस इंटरसेक्ट करता वेळेस कशी प्रॉपर्टी असते तर झालेल्या दोन भागांचा गुणाकार WT गुणिले TX बरोबर काय असतं YT गुणिले TZ. या दोन गणितासाठी तो फॉर्म्युला वापरा, तुमचं उत्तर येऊन जातं. हिअर chord WX and YZ intersects internally. आता काय दिलेलं आपल्याला अजून? therefore angle ZTX is equal to 1/2 in bracket measure of arc, त्याच्या अपोजिट अँगल किंवा आर्क, अँगल ZTX च्या अपोजिट कोण आहे? ZX प्लस मेजर ऑफ आर्क या अँगलच्या अपोजिट आर्क WY. किमती ठेवा 1/2. ZX ची किंमत किती दिली आपल्याला? 68. WY ची 44 बरोबर 1/2 गुणिले बेरीज करा. 8 आणि 4 12, 6 आणि 4 10 आणि 11, 112. 112 भागिले 2 म्हणजे 2 1 2 2 पंचे 10 20 12 म्हणजे 56. अँगल ZTX मग किती आलं? 56. आता दुसऱ्यांदा काय? बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स काय मिळतं आपल्याला? WT गुणिले TX बरोबर काय असतं? YT गुणिले TZ. काय काय दिलेलं किमती बघा. WT दिलेले 4.8 गुणिले TX किती? 8. YT सॉरी WT नाही इथं YT गेली किती आहे तुम्हाला? 6.4. TZ तुम्हाला काढायचं. therefore TZ is equal to किती मिळते? 4.8 into 8 हे 6.4 इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये किंवा भागाकारात जाते. आता दशांश कॅन्सल होऊन जाईल. आता दशांश कॅन्सल झाला. 8 1 8 8 8 64 8 1 8 8 7 48 म्हणजे TZ ची किंमत किती आली? 6. तिसऱ्या गणितात काय दिलेलं आहे बघा. तिसऱ्या गणितासाठी आता इथे आपल्याला काय माप दिले बघा. WX चं माप दिले, YT चं माप दिले, YZ चं माप दिले. म्हणजे तुम्हाला TZ चं माप इथे आधी काढावं लागतं. YZ YT चं माप किती दिले तुम्हाला? 8. अधिक TZ चं माप काढायचं. YZ किती दिलेलं आहे? 26. therefore TZ is equal to किती मिळते? 26 वजा 8 म्हणजे 18 एकक. आता काय झालं बघा. WT काढायचं आहे आपल्याला. आता WX चं माप दिले, मग आपल्याला TX चं पण माप माहिती नाही. आपण इथं लेट WT चं माप जे आहे ते किती गृहीत धरूया? WT is equal to X. therefore TX is equal to किती मिळेल तुम्हाला? पूर्ण WX मधनं WT गेलं. पूर्ण WX किती दिले तुम्हाला? 25 म्हणजे किती मिळेल? आता परत एकदा तीच प्रॉपर्टी WT into TX is equal to YT into TZ. किमती ठेवायच्या याच्या. WT ची किंमत तुम्ही घेतली X, TX ची किंमत आहे 25 वजा X, YT ची किंमत 8 आहे आणि TZ ची किंमत तुम्ही काढली ती किती आली? 18. X गुणिले 25 म्हणजे 25x, X गुणिले वजा X म्हणजे वजा X वर्ग बरोबर 18 8. आता हे x वर्ग आणि 25x पुढे घेऊन जाऊ आपण, म्हणजे हे x वर्ग वजा 25x आणि हे अधिक 144 राहतील बरोबर 0.
आता 144चे अवयव त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती? 25. 144चे अवयव तुम्हाला शोधायचे. आता काय पाहिजे? बेरीज अधिक, म्हणजे याचा अर्थ दोन्ही संख्यांना एकच चिन्ह, गुणाकार एकच अधिक आहे, बेरीज वजा पाहिजे म्हणजे दोन्ही संख्यांना वजा चिन्ह. 144च्या अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी 25 येईल. काय हवे? 16 आणि 9, म्हणजे वजा 16 वजा 9. काय पडते बघा? x वर्ग वजा 16x वजा 9x अधिक 144 बरोबर 0. तर हे इथे लिहितो मी. बघ, पहिल्याच्यामध्ये काय कॉमन मिळते? x काय राहते ब्रॅकेटमध्ये? x वजा 16. दुसऱ्यात काय कॉमन मिळेल तुम्हाला? वजा 9. काय राहते ब्रॅकेटमध्ये? x आणि 144ला 9 ने बघितलं तर 16चा भाग असेल बरोबर 0. म्हणजे x वजा 16 आणि x वजा 9 असे फॅक्टर्स पडले आपले. याचा अर्थ काय? x वजा 16 बरोबर तरी 0 आहे किंवा x वजा 9 बरोबर तरी 0. देअरफॉर x इज इक्वल टू 0 अधिक 16 म्हणजे 16 किंवा x बरोबर 0 अधिक 9 म्हणजे 9. काय काढायचं होतं आपल्याला किंमत? WT. आपण WT ची किंमत काय गृहीत धरली? x. देअरफॉर WT is equal to 16 or 9 unit. WT is equal to 16 or 16th क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला? एक कॉर्ड आहेत दोन, त्या एक्सटर्नली इंटरसेक्ट होतात एकमेकांना आणि काही मापं दिलेली आहेत, त्याच्यावरून आपल्याला किमती काढायची. कशा कशाची माप दिलेली? सुरुवातीला कशाची किंमत काढायची? अँगल CAE म्हणजे हा अँगल काढायचा. आता हा अँगल कसा मिळतो? मोठ्या आर्कमधून छोटा आर्क वजा करा आणि त्याला 2 ने भागा म्हणजे तुमचं माप मिळतं. पुन्हा काय प्रॉपर्टी काय त्याची? आता एक्सटर्नल ज्यावेळेस इंटरसेक्ट करते त्यावेळेस काय प्रॉपर्टी असते? तर जे सर्कलच्या बाहेरचा भाग आहे तो गुणिले पूर्ण सेगमेंट ती काय? AB गुणिले AC इज इक्वल टू AD गुणिले AE. किमती ठेवा, उत्तर मिळून जातं तुम्हाला. काय काय येते बघा पहिल्या प्रश्नासाठी. हिअर कॉर्ड BC and chord ED किंवा DE intersects externally. Therefore, measure of angle कुठला आहे तो? CAE is equal to 1/2 in bracket measure of arc. मोठा आर्क कुठला असतंय? समोरचं CE मायनस मेजर ऑफ आर्क छोटा आर्क कुठला आहे? BD. किमती ठेवा एकदाच्या. बघा काय माहिती तुम्हाला? 1/2 कंसामध्ये CE चं माप किती दिलेलं तुम्हाला? 54 मायनस BD चं माप किती आहे? 23. वजाबाकी करा. 1/2 गुणिले 54 वजा 23. 4 मधून 3 गेले 1, 5 मधून 2 गेले 3. 1/2 गुणिले 31 म्हणजे किती येते? 2 ने भागा 31ला. 1 2 10 दशांशानंतर 5 15.5 डिग्री. दुसऱ्या प्रश्नासाठी काय उत्तर मी तुम्हाला? दुसऱ्या प्रश्नासाठी काय दिलेलं आहे तुम्हाला? AB चं माप दिलेलं आहे, BC चं दिलेलं आहे. आपल्याला AB आणि AC लागणार आहे. AC इज इक्वल टू AC ची किंमत कशी मिळेल तुम्हाला? तर AB अधिक BC. का बरं? AB आणि C एका रेषेवरची बिंदू आहेत म्हणून. AB ची किंमत किती आहे? 4.2. BC ची आहे 5.4. दोघांची बेरीज करा. 0.6 5 आणि 4 9 9.6. आता कशाची किंमत आली ही? AC ची. आपल्याला काय काढता येतं त्या फॉर्म्युल्यानुसार? AB गुणिले AC इज इक्वल टू AD गुणिले DE असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. किमती ठेवू एक एक. AB ची किंमत आहे का आपल्याकडे? आहे 4.2. AC ची किंमत आपण काढली आहे 9.6 इज इक्वल टू AD ची किंमत दिली का? AD काढायची आपल्याला. AE ची किंमत दिली का आपल्याला? दिली 12. बघा काय मिळतं आपल्याला. देअरफॉर AD इज इक्वल टू हे गुणाकार 4.2 इंटू 9.6 डिवायडेड बाय किती? 12. दशांश आधी भागाकार करूया. 12 1 12 12 0 0 12 1 96 आणि आता गुणाकार करा. AD इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला? 4.2 इंटू 0.8 8 2 16 8 4 1 4 8 4 32 आणि 33
दशांश किती नंतर आहे 1 आणि 1 2 म्हणजे 3.36 ही झाली एकाची किंमत. दुसरं काय विचारलेलं आहे आपल्याला, तर तिसऱ्या गणितासाठी ए बी ची किंमत दिली आपल्याला, ए बी गुणिले ए सी बरोबर ए डी गुणिले ए ई. ए बी ची किंमत आहे 3.6, ए सी ची किंमत दिली 9 बरोबर ए डी 5.4, ए ई काढायचं आहे आपल्याला. देअरफॉर ए ई इज इक्वल टू काय मिळते 3.6 गुणिले 9 भागिले 5.4, दशांश दशांश कॅन्सल होऊन जाईल. कशाने भाग जाते 18ने भाग जाईल. 18 त्रिक 54, 18 2 36, 3 1 3, 3 त्रिक 9, 2 गुणिले 3 म्हणजे किती आलं 6, म्हणजे ए ची किंमत किती आली 6 1. 18th क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, एक टँजेंट दिलाय, एक सेकंड दिले आणि त्याच्यावरून आपल्याला सांगितलेलं काही किमती काढायला. बघा इथं काय प्रॉपर्टी असते तर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू सर्कलच्या बाहेरचा भाग ओ क्यू गुणिले पूर्ण सेकंडची लांबी ओ क्यू इंटू ओ आर. आता या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बघा काय काय मिळते ते. आणि अँगलचं माप मगासारखंच. आता इथे एक्सटर्नली टच करते एकमेकांना, म्हणजे या आर्कमधनं या आर्कचं माप मायनस करायचं आणि त्याला दोन्ही भागायचं म्हणजे त्या अँगलचं माप मिळतं आपल्याला. ओपीची किंमत दिली, ओ क्यू दिलेले, ओ आर आणि क्यू आर काढायचे. आता ओ आर काढल्यानंतर क्यू आर पण काढता येईल आपल्याला, म्हणजे पहिल्या गणितात काही करायचं नाही. ओ पी आणि ओ आर दिले, इथं पण तसंच आहे, क्यू आरचं माप आपल्याला नंतर काढता येईल. बघू एक एक गोष्ट करूया इथे. हिअर measure of angle POR is equal to 1/2 in bracket measure of arc PR मोठा arc PQ. किमती ठेवूया की अँगल POR चं मोठे आपलं 36 is equal to 1/2 in bracket PR चं मोठे दिलेलं आहे 140 मायनस आर्क PQ चं काढायचं आपल्याला. हे दोन गुणा करायचे 36 गुणिले 2 म्हणजे काय होईल 72 बरोबर 140 वजा मेजर ऑफ आर्क PQ. आता हे मेजर ऑफ आर्क इकडे घेऊया 72 इकडे घेऊया आपण, म्हणजे काय मिळते मेजर ऑफ आर्क PQ मायनस चे प्लस झाले इज इक्वल टू 140 मायनस 72, हे प्लस 72 मायनस 72 झाले. सबस्ट्रॅक्शन करायचं दोघांचं किती ते बघा 68 डिग्री, म्हणजे मेजर ऑफ आर्क PQ किती आलं 68 डिग्री. दुसरा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला सेकंड सेगमेंट किंवा टँजेंट अँड सेकंड सेगमेंट थेरमनुसार काय म्हणते आपल्याला ओपी स्क्वेअर इज इक्वल टू वर्तुळाच्या बाहेरचा भाग ओ क्यू आणि पूर्ण सेकंडची लांबी ओ क्यू इंटू ओ आर. बघा पहिल्याची त्याची किंमत दिली ओपीची दिली 7.2 स्क्वेअर, ओ क्यूची किंमत किती आहे 3.2 इंटू ओ आर. इथं ओ आर आपल्याला काढता येईल, मग क्यू आर काढता येईल. बघ 7.2 ओ आर जे ते गुणाकारातले इकडे येतील भागाकारामध्ये. देअरफॉर ओ आर इज इक्वल 7.2 स्क्वेअर आहे म्हणजे 7.2 इंटू 7.2 असंही करता येईल तुम्हाला, किंवा त्याचा स्क्वेअर करून घ्या डिवायडेड बाय 3.2. दशांश एक इथला कॅन्सल झाला, 8 ने भाग जाईल 8 चौक 32, 8 9 72, 4 ने इकडे भाग जाईल. आता 4 1 4, 4 1 4 दशांश 4 8 32, म्हणजे किती राहिले 1.8 गुणिले 9 ओ आर इज इक्वल टू 1.8 इंटू 9 राहिले वरती 98 किती ते बघा. दशांश 1 नंतर आहे म्हणून 1 नंतर 16.2 सेंटीमीटर दिलेलं नाही आपल्याला, म्हणजे युनिट असणार आहे याचं नाव. अजून काय काढायचं आहे क्यू आर काढायचं आहे नावात. क्यू आर कसं मिळतं बघा बरं, ओ आर इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला ओ क्यू प्लस क्यू आर. का बरं ओ क्यू आणि आर एकाच रेषेवरती आहेत. मग ओ आरची किंमत किती आली आपल्या तर 16.2 इज इक्वल टू ओ क्यूची किंमत आहे आपल्याकडे आहे 3.2 प्लस क्यू आर. तर क्यू आर इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला क्यू आर इज इक्वल टू 16.2 हे प्लस 3.2 इकडे जाईल मायनस होतील. सबस्ट्रॅक्शन करा 16 वजा 3 म्हणजे 13 एकक. तिसऱ्या प्रश्नासाठी काय आपल्याला माहिती आता तर ओ पी ओ आरच्या किमतीत क्यू आर काढायचं आपल्याला. बघा फॉर्म्युला मग सारखाच ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू इंटू ओ आर. ओ पीची किंमत किती दिलेली आहे 7.2,
7.2चा स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यूची किंमत आहे का आपल्याकडे? नाही. इंटू ओ आरची किंमत किती आहे? 16.2. मग सारखंच करूया याला पण. देअरफॉर ओ क्यू इज इक्वल टू 7.2चा स्क्वेअर म्हणजे काय? 7.2 इंटू 7.2 हे 16.2 इकडे काय होते? भाग होते. दशांशानंतर एक अंक इथं पण एक अंक कॅन्सल झाला. आता कशाने भाग जाते बघा. 9 1 9 9 0 0 9 8 72 म्हणजे 0.8 आलं वरती गुणिले 4 8 चौक 32 दशांश 1 मिनिट म्हणजे 3.2 युनिट. कोणाची किंमत आली कोणती? ओ क्यूची. काढायला काय सांगितलंय? क्यू आर. इथं पण मग सांगायचा ओ आर इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला? ओ क्यू प्लस क्यू आर. का बरं? ओ क्यू आणि आर एका रेषेवरती आहेत म्हणून. ओ आरची किंमत किती दिलेली आहे आपल्याला? ओ आरची किंमत दिली 16.2 इज इक्वल टू ओ क्यूची किंमत आपण काढली आता 3.2 प्लस क्यू आर. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू काय मिळतंय? 16.2 मायनस 3.2 किती आहे तिथे? 13 युनिट. 13. क्वेश्चन काय दिलं आपल्याला? फिगर दिलेले, त्या फिगरमध्ये सी आणि डी असे सेंटर आहेत सर्कलचे आणि ई हा दोन सर्कलचा इंटरनली टच करत असतानाचा टच पॉईंट आहे. ई बी हे मोठ्या सर्कलचं कॉर्ड आहे आणि तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? ते ई ए आणि ए बीचं माप सारखे सिद्ध करायचं. ई ए आणि ए बीचं माप बघा. आता याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तर आधी एक गोष्ट सांगावं लागते, टच पॉईंट आणि सेंटर्स हे सगळे एका रेषेवरती असतील म्हणजे ई सी डी हे एका रेषेवरती असणार आहे. त्याचा अर्थ काय होता झाला दुसरा? तर ई डी जो आहे तो छोट्या सर्कलचा डायमीटर होते. ई डी डायमीटर झाला. आता ई डीचा डायमीटर झाला आणि डी ए आपण जोडलं तर तो अँगल जो तयार झालेला आहे ई ए डी हा अँगल आपल्याला मिळेल. अँगल ई ए डी किती मिळेल? डायमीटर जर असेल तर हा सेमी सर्कल मधला अँगल झाला. सेमी सर्कल मधला अँगल काय असतो? राईट अँगल. म्हणजे अँगल ई डीचं किती मिळालं? 90 डिग्री. आता दुसरी गोष्ट काय होते बघा. डी हा मोठ्या सर्कलचा सेंटर आहे. डी मधनं तुम्ही कॉर्ड ए बी वरती ई बी वरती परपेंडिक्युलर टाकलाय म्हणजे इथे काय मिळालं तुम्हाला? डी ए परपेंडिक्युलर मिळालं ई बी वर. मग आता असं जर असेल कॉर्ड जर परपेंडिक्युलर असेल त्याच्यावरती कॉर्डवरती जर सेंटरमधून परपेंडिक्युलर टाकला तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो म्हणजे ई ए आणि ए बीचं माप सारखं होतं. टू सर्कल्स with center C and D touches each other internally at point E. Therefore, आता त्यांचं काय प्रॉपर्टी सांगते? टच पॉईंट आणि सेंटर्स हे एका रेषेवरती असतात म्हणजे ई सी डी किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता. Therefore, E, C and D are collinear. Therefore, ED is diameter of smaller circle. तर तो काय होईल? डायमीटर होईल स्मॉलर सर्कलचं. बघा therefore angle EAD is equal to 90 degree. का बरं? angle inscribed in semicircle. therefore काय मिळतं तुम्हाला? DA perpendicular on EB but काय प्रॉपर्टी आहे? but perpendicular drawn from center on chord bisects the chord. अशी एक प्रॉपर्टी. बायसेक्ट करण्याचा अर्थ काय? therefore EA is equal to AB असं म्हटलं. मग याचा अर्थ काय होतो दुसरा? तर सेगमेंट EA is congruent with segment AB. दोन तीन गोष्टी होते काय होत्या महत्वाच्या गोष्टी बघा. डी तुम्हाला सांगितलं काय की इनर सर्कल वरती आहे. छोट्या सर्कल त्याच्यावरती डी यावर मोठ्या वर्तुळाचं सर्कल सेंटर आहे. सी एक सेंटर आहे. ई टच पॉईंट आहे. हे तिन्ही पॉईंट एका रेषेवरती ई सी डी म्हणून ईडी काय होईल या सर्कलचं छोट्या डायमीटर. ईडीचा डायमीटर झाला तर अँगल ई ए डी हा काय होते तर 90 डिग्रीज होईल. का बरं 90 डिग्रीज होईल? अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. मग हा 90 डिग्री झाल्यामुळे काय होते? डी ए परपेंडिक्युलर ए बीला
मग डी काय आता सेंटर आहे मोठ्या सर्कलचा, सेंटरमधनं जर कॉर्डवरती परपेंडिक्युलर टाकला तर तो काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. त्याच्यामुळे काय होतं, ई ए आणि ए बीचं माप सारखं मिळतं आणि सेगमेंट त्याच्यावरून आपल्याला काय दिसतं, सेगमेंट ई ए आणि ए बी हे कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकांना.